हॅलो 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 आवाज सर्वांना येतोय ना? या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला आपल्या मायबापांच्या प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बघा कुठल्या ठिणगी टाकायची राजेश भावाला चांगलंच माहिती. आता कशी आग लागली बघा, आता कशी आग लागली ना बुडाला आग, झाला ना बुवा लाल. आणि मला लालच करायची होती बुवा तुम्हाला आज, म्हणूनच मुद्दा बोलून गेलो होतो, म्हणून असंच कांदा टाकून गेलो होतो बुवा. कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेल होतून भडका कसा उडवायचा राजेश भावाला चांगलंच माहिती बुवा. म्हणून तुम्ही मोठमोठे गार करा, अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला, मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा. काय म्हणतात ऐका, विषय काय मित्रांनो, हे बरोबर नमनाचा विषय. मी नमनाला काय माझा विरोध आहे? या रंगमंचावरती काय नमन होत नाही? हे वर्षभर राहणार घरात झोपून कुठे तरी शक्तीप्रिया चालू झाला की हे बाजूला येणार आणि आयतं क्रेडिट घेणार नमनाचं. मग बाकीचे गोवा नमन करतात ते काय येड आहे? ते काय नमन करत नाही? ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? बाकीचे पण भाऊ आहेत ना तुरीमध्ये, सुशांत गराटे असतील, देवेंद्र झुमन भाऊ आहे, हे गोवा नमन करत नाही. मग ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? ह्यांच्या बापसात कधी नमन केलं, ह्यांनी कधी नमन केलं नव्हतं? सांगा मला, हा बुवा कधी नमन दिसलाय कोणाला? खरं सांगा रे, हा बुवा नाच सोडून कधी नमनात कोणाला दिसलाय का? याला बघितलं, याला बघितलं, ह्याला मावशी बनवा, ह्याची दाढी मिशी नाही, ह्याचा दिसत नाही तिथं पण केस काढून टाका, त्याला मावशी करा, याला साडी नेसवा, लावणी काय नाचला, गौतम पाटील पुढे का मुतल हा खाली, गौतमीच्या पुढे ह्याला घेऊन ठेवला होता, गेला बघून हु हु चक्कर घाली पडलं. ह्याला साडी नेसवा, याला लावा नमन करा. तू ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या वापसात कधी तुझ्या खानदान. अरे राजेश बुवा काय नमन करू शकत नाही? यंदापासून नमनात गातोय बुवा राजेश बुवा, यंदापासून सांगतोय, आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश बुवा नमनात गातोय. आणि मी येणार आहे आज एवढ्या शक्तिवाल्यांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागले. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहेत. येणार आहे मी, लोक काय ठेवणार येडी आहे? तुम्ही मोठं शान फक्त मला सांगणार तुमचं 25 लागले. अरे तुरी मला कोण जिताच नाही राहिलेला, पण शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बागा राजेश बुवा लागले. राजेश बुवा येणार आणि म्हणतात नाच खुटीला बुवा. अरे अशा धमकी आहेत ना, मला नाही द्यायच्या. नाच खुटीला 7.5 असा ज्यांचा लावला ना, तुमच्या 6.5 पिढ्या खाली यायला लागतील राजेश बुवाचा नाच खुटीला माहिती बुवा. एवढा हलका वाटला, एवढा हलका राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्रांनो, माझा नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही. आयतं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिने जी पोरं असतात नमनासाठी मरमर मारताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय, त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं आणि कुणी द्यावं? एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा, आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच खुटीला लावायला. अख्खा तुमचं खानदान इथं उतरायला पाहिजे बुवा, कारण मी अशा पोकळ्या धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पण टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाहीत, लोक म्हणतात शिटे वाजवत नाहीत. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथे एकटं पासलं नाही म्हणलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबाला खरीचा वाटा असेल ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागला. एकटं पासलं म्हणलं काय रे बोलाणं? राजेश खरं सांगा मित्रांनो, माझी काय पहिली बारी तुम्हाला आवडली नाही काय रे? आवडली नाही? मी कुठं म्हणते मी राहुल देशपांडेचा भाव आहे? मी कुठं म्हणते मी लता मंगेशकरांचा भाव
अरे पण मला अभिमान आहे, आज माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवलेत बघा बुवा. हाय राजेश बुवा, हा राजेश बुवा आहे. काय 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 ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स शामसाव या टाकीने उतरून बुवा म्हणून सांगतोय. आणि सांगून गेलो ना, एक महिन्यात वारीच्या बहिणा मला पण आज बघायचा आहे. तू कोण आहेस नक्की बुवा? हायस कोण? हायस कोण? 25,000 रुपये वारी तेवढाच बोलायचा, 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा वरती आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर शाम नाहीसा करून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय, एवढं मोठं शाहीर आहे, माझ्या गाण्याला उत्तर दिलं, माझ्या गवडीचा भाग दिला, चालीच येत नाही, काय करतील? आल्या फक्त गाऊ नका असं गण म्हणतात. माझा चुकीचं काय ना बरोबर, माझा गण तुम्हाला आवडला नाही? आवडला नाही? अरे निर्गुण निराकार जो अंगसंग बसला आहे, जळी सळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे, अव्यक्त निराकार त्याचा रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला उकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण गायला तुम्ही चुकाच काढा. गेल्या वर्षी बोलू ना, आणि आता पण ते कोकणाच्या गाण्यात ते चूक करतायत. म्हणतात तुम्ही 14 द्यायचा विषय. हे बोरणो, तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही? आवडत नाही? 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक येडी आहेत, तुम्ही मोठं शान म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना टोप्या लावतायत, पण आता घातले. काल सांगितलं, ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही. आता तिथं पण शामी अडगाडी टोपी घाला म्हणतात. लाज कसं नाही? आता घातले ना, आता कसं दिसतोय? कसं दिसतोय ना बोरानो? ह्याच्यापेक्षा तरी बरा दिसतोय. आणि म्हणून चला आता विषय कसा ऐका बुवा. तुम्ही काय मागशी म्हटलात ना, काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून ठेवा, मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हटलं त्याला जाऊ दे आपला, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या, बरोबर ना? तुम्ही दुसऱ्यांना नाव मोठे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या, म्हणजे आम्ही येड ना, आम्ही येड. तर तुम्ही 25,000 रुपयात वारी करताय, मी आज गावाला 30,000 रुपये झाले. तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश मला जास्तच आहेत बुवा. आहेत ना? आहेत ना? 12 25 करा, 30 करा. राजेश मला पण 14 आहे. तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत. पण का? तुरवाला कमी नाही, शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 कार्य करणार राजेश भाऊ शक्तिवाला पण पाहिला. आणि येड आहेत लोक, ठेवणारे येड आहेत. आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय, लोक बघायला तरी येडी आहेत. आणि तुम्ही मोठे शान, तुमची आग नाही, तुमची हो द्या, तुमची पिवळी हो द्या, खाली लाल हो द्या, मला फरक नाही बुवा त्याच्याशी. आणि मी जुमानच पण नाही बुवा तुम्हाला, हे पण तुम्हाला सांगतो. अरे वयाच्या 30व्या वर्षी, वयाच्या वय वर्ष आहे माझं 30, तुम्ही हा वेळ 42-43 वर्षाचं, वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक मायबापाने राजेश भाऊला नाव रूपाला द्या. काय पाहिजे? नको मला टाळ्या शिट्ट्या, नको मला टाळ्या शिट्ट्या. वयाच्या 30व्या वर्षी नावा रूपाला आलेला पहिला शक्तिवाला शाहीर आहे, त्याचं नाव आहे राजेश टिकर. आणि का झुमतो? तुमच्या उडतो म्हणून, तुमच्या उडतो म्हणून तुम्हाला झुमतो राजेश भाऊ. आणि उडत राहणार बुवा अजून. जेव्हा जेव्हा माझ्यावरती याल तेव्हा तेव्हा तुमच्यावरती उडणार नाही बुवा. नागरा सकट बाहेर घेऊन चढणार बुवा तुमच्या. म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठंच. अर्ध्या गुरुचा बाळगा चाला नाही बुवा, औसाला पाठ केला जातीवंत गुरुचा नाही बुवा. आणि म्हणून कसं झालेलं आहे, ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. त्याप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊंच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाकिनी मानाचा मोजरा करतो. ईश्वरी योगेश फेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ही लोक येडी आहेत, ही येडी आहेत बक्षीस लावणारी. तुम्ही मोठे शहाण 10,000 आलं, 20,000 आलं, आग लागली, वसाड पडलं, गावलं शाबुवा. आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो. म्हणतात आज मला तापवले, मला पण नाही तापवलं बुवा. रात्री पण मित्रांनो खोटं सांगत नाही. रंगादेवी शपथ लोक थुकली यांच्यावर. हे लागलं मंगलाष्टका बापराडे कसं आहे, हे बारी झालंय, हे आज कमाल केली. रात्री मंगलाष्टका गात होतं तिथं. मी 10 मिनिटं यांच्याकडे जास्तच घेणार, मला थांबू नका. त्यांना आयोजकांना सांगायला लागलं बारी देऊन बारी बंद करा म्हणून. आता मी बरोबर त्यांना टायमिंग ठेवतो, त्यांचा बरोबर कधी कसा पट्ट्यात कार्यक्रम करतो, फक्त बघा तुम्ही. बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी. कथा आहे अमर या प्रेमाची, वेडी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश भावे कोंडिवली खेडगावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मोजरा करतो. राहिला मुद्दा प्रश्न उत्तराचा. रात्री शाहिराला विषय दिला. मी काय म्हटलं, मग तुम्ही प्रिंट छापली ना, मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली पेनातली? तुमची नाही तर दुसरी बाजूची घ्यायची, त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाथा, यातलं आमचं उत्तर आहे. हे तुम्ही बाजू 5 बारांना दिली नाही, आजच कशी दिली मग? म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं? या ठिकाणी सरिता दीपक वेले, सरीच कोको, वेडी झाली राधा तुझ्यासाठी.
बक्षीस आलेले आहे 551 रुपयाचे शाहिरी मानाचा मुजरा. बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते, आल्या लोकांना पण वाटते ह्याला बक्षीस तुम्हाला येड आहे, ते लोकांना पण बोलायचं मी नाही करायचं. एवढा शाना भाऊ आहे हा, एवढा मोठा शाना भाऊ आहे. विषय कसा बघा मित्रांनो, रात्री ह्यांच्या विषयाचं उत्तर दिलं, आजही विषयाचं उत्तर देतोय. रात्री म्हणतात म्हणजे विषयाचं उत्तर बघा, माणूस किती आहे बघा. म्हणजे मित्रांनो बघा, एखाद्याला शेंडी कशी लावायची उत्तर दिल्यानंतर म्हणतात, म्हणजे पारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय म्हणतो विषय, त्याच्या खालचा उत्तराचा एक भाग असा की राजा, त्याचा परिवार आणि देवानं वरदान दिला. मग आधी काय तोंडात तुमच्या काय तुला साड्यातला होता सांगायला, आणि आज तुम्ही देता मला खाली घेऊन भूमाता आणि गौरव गाथा, तुमची गाथा आणि तुमचा आहे ना तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ. आशा विषय आहे शाहिरांच्या विषयाचा आजही उत्तर देतो मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खात्रीशी उत्तर देते बुवा. मान्य करा अगर करू नका, कारण तुम्ही काढता पाहिजे सगळ्या पळवाट आहेत बुवा. मी आजही सांगतोय, छातीला बोट लावून सांगतोय, तुमच्या विषयाचं उत्तर राजेश बुवांनी कालच फोडलंय, तुम्ही मान्य नाही करत. तुम्हाला कमी पण वाटते बुवा उत्तर मान्य करायला, पण आज तुम्हाला सांगतोय आजही तुमच्या विषयाचं उत्तर देते मित्रांनो. उत्तर आहे का शाहिरांचा विषय, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. खाली टीप आहे, ग्रंथसंदर्भ भूमाता रहस्य कथा, आज टाकले ना, आज कालच्या बारीपर्यंत नव्हती. खालची टीप, देव एक, राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्तनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे नावं सांगू नयेत. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर हे विषयाचं उत्तर आहे का? हे पूर्ण वाजू नका तुम्ही, शांत बसा. हाताच्या घडी तोंडावर बोट, कानात हुंदीर मुद्दा असेल त्यांना मला ऐका जाऊ द्या. आज ऐका बुवा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा, ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत पिशाचे रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने, त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा मुख्य बैल संकटात पडणार असतील तर अशा दानाला काय अर्थ. बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू भेवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होते मित्रांनो ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी शेती करताना आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा विळा बांधून नांगर धरेल, तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अघोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तींपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मान्य करा अगर करू नका बुवा, मला फरक नाही. आणि परत वा, तुम्ही काय एवढं काय, तुम्ही खराब बाबाच्या खाली सर एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या गोळ्या राजेश भाऊ समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच खुटीला. तुमच्या काय भाषाचं मी काय देणे करीये, तुम्ही माझा नाच खुटी लावायला. तुमच्या जेवण आज काढलाय परत बुवा, मला सांगतो ना. आणि काय मी नमान, मी सामान, मी काय यमक कसला यमक. तुम्ही शक्ती दिल्या, नमन आणू नका, एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोलले, तुम्हाला शिव्या दिल्या आहेत. विषय का पहिला विषय. आणि म्हणून छोटा बदला घ्या वरती. विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आणलाय बघा. आर मागाया वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. विषय का मागाया वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा. गोरक्षनाथ ज्यावेळेस माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्यांना वडे दिले.
ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा बोलले काय बुवा, ते वडे भोकाचे वडे होते. विषय का सांगला बघा. मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा, नाही विचार करणार लोकाचा, नाही विचार करणार लोकाचा, बुवा आहे हा येड्या भोकाचा, विचार करणार लोकाचा, बुवा आहे हा येड्या भोकाचा. तुमची मानवणीच करतो बुवा कशाची बघा थोडक्यात. आणि बक्षीस दिलं आहे सांगलदेव क्रिकेट संघ मरगुणवाडी दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा शाहीर म्हणतात ही म्हणतात या लोककलेला विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये शक्तीपुऱ्यामध्ये नमनामध्ये योगदान आहे विकास नांबोरीचं. अरे आम्ही नाही म्हटलंय कुठं, आम्ही होच म्हणतोय, आम्ही होच म्हणतोय बुवा. आम्ही तुमच्यासारखं नाही स्वतःचा बाबा लोकांचा काढता, आम्ही होच म्हणतोय बुवा. पण विषय काय शाहीर, जे काय क्रेडिट घ्यायचंय ना ज्यांना तुम्हीच घ्या. एवढा कोण रिकामा नाही का बुवा. इथं आमचा आम्हाला होताना ना की मग तुम्हाला आपला धंदाच तेवढा आहे. इथं आमचा आम्हाला आम्ही नाही म्हटलं काय. शाहीर विकास नागोले यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे, याच्यावरती आमचा काय नकार आहे, आमचा विरोध आहेच. आम्ही मान्य करतोय का आम्ही नाही म्हटलं. पण शाहीर उगाच आहे ना, तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्याच्या शिट्ट्यांचा, नको वाजवू दे. तुम्हाला काय वाटतं हे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणं सगळेच काय तुम्हाला चांगलं म्हणतात. जेव्हा हिकी आणि हिकी करता ना तुमचे टिंगल उडवतात लोक बाहेर, तुमचा हास्या करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय काय सांगताय बघा, वरती सोंडा वाजवायचा नाही. अरे ला अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, मग लई दिवसानं गेलो याचा सरवाडीला. विषय कसा ह्या खाली आहे राजेश भाषा म्हणून म्हणतोय. अहो ज्ञानी पंडित ऐका आज तुम्ही, ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. संत ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्या रेड्याच्या तोंडी वेद बोलवले ना, बोलवले का नाही का माझ्या मनाचं. मांडवकर 2 मिनिटं 5 मिनिटं ना, अरे भरपूर झाली. आय लव्ह यू. विषय कसा बघा. अहो ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. मी बोलाया लावीन वेदिया काल्या रेड्याला, मी बोलाया लावीन वेदिया काल्या रेड्याला, मी बोलाया लावीन वेदिया काल्या रेड्याला. राजेश भाऊ म्हणतात लंगडा. काय लंगडा? मला पाय नाही, सगळं पाय मजबूत आहेत माझं. एकदा येऊन बघा, मला समजेल.
लंगडा आहे मी काय माझ्या हातात काय कुबडे आहे राजेश भाऊ सगळं वेळ मजबूत आहे बघा बघा एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे तो विषय म्हणतात विजय भाऊ देऊन देणार राकेश भाऊ देऊन देणार आणि हे गाणार अरे पुन्हाकडनं 500 रुपये देऊन भाड्यानं तर नाही ना आलं आणि मी काय म्हणतो मित्रांनो राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही राजेश भाऊ गायकी घेऊ शकतो पण विषय काय मित्रांनो आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय जर चुकीचा एखादा शब्द गेला तर त्या राजेश भाऊला लोक बोलतील ना पण मित्रांनो आज राजेश भाऊ भले गायकी लिहित नाही पण जे काही लिहून घेतात त्याला मात्र 4 जण लावण्याचं काम राजेश भाऊ नक्कीच करतोय बरोबर आहे ना दाल भात माणसाने कोण दुसरं काय पाहिजे आणि म्हणून चला बक्षीस आलेलं आहे करण आणि किशोर वारी शिशिर विधायकच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मागाशी फरमाईश दिली होती चोरू चोरू न पाहत गेला घ्यायचा बस झाला ना इंजेक्शन अजून काय द्यायचं नाही उडू आता याच्यावर बस झाला गेला एवढा एवढाच बस झाला आणि बघू एक महिन्यात ना आणि बघू काय मला पण एक महिन्यात काय मला माझा करणार एवढा तसाला मला पण बघू दे तू काय एवढा काय 12 महिन्याचा नाही 9 महिन्याचा नाही काय महिन्यानं 1 महिन्यात वाढवून आणखी घ्या होते माझा काय करणार नाही कसं मला बघायचं काय तुम्हाला आज सांगतोय तुम्ही आहे ना स्वतःला मोठे ज्ञानी पंडित आहे ना तुम्ही आहे ना शीघ्र कमी मोठं समोरच्याला कमी नाही टाकायचं बुवा एवढीशी मुलगी सुद्धा मोठ्या हत्तीला बुवा भारी पडली होती विसरू नका बुवा आणि म्हणून फरमाईश दिली आहे डीला लावा 2 फरमाईश आहेत जाऊ द्या 2 फरमाईश घेऊनच टाकायच्या बाकी थांबवायची नाही डीला वरती घ्या ये बंधन तो प्यार का बंधन जन्मों का ये संगम है नयनात माझ्या तू भरला तुझ्या बिना वेळ ना सरला कान्हा सोबतीला नसताना धरी अंधरात मी वरला कथा आहे अहो मर्या प्रेमाची आणि वेडी राधा मिया घनश्यामाची म्हणतात कानाला म्हणतात बोलायला एवढी लायकी आहे एवढी अवकात आहे तुम्ही राजाला हवा नको बोलायचं तुम्ही काय मोठ्या लायकीचा कानाला काय बोलायचं नाही राजाला तुम्ही हवा नको बोलायचं का राजा गरीब आहे म्हणून नादाला लागायचं नाही बाबा अजून पण सांगतो जसं जसं समोर बारी कराल तसं तसं उत्तर द्यायचं राजेश वाजते मला धमक आहे बोवा आणि म्हणून खाली यायला घ्या फरमाईश आहे चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमच्या बरातीच माझ्या मनात वाजत दबक्या झाली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली दबक्या पावलाल आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली यंदा गाव माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा यावा माझं नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरू लाजत
रात थोडी सोंगाफार आठ कडे आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम हाऊसफुल केला. आमच्या संपूर्ण आमचे बापर्डेकर माऊली असतील, आमचे मांडवकर माऊली असतील, आमचे झोरे माऊली असतील, जोशी माऊली असतील, या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. दुसऱ्या वर्षी ही संधी दिली. मगाशी बुवाच म्हणाले तिसऱ्या वर्षी पण हॅट्रिक राजेश बुवाची त्या ठिकाणी होणार, त्यात काय वाद नाही. शहराने देखील त्यांच्या पुढील वाटसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर या मुखातून वेडेवाकडे काही शब्द गेले असतील, तुमचा लहान भाऊ समजून माझे शब्द मला परत करा. राग नसावा, लोभ असावा अशा आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या सक्षम अशी सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. विशाल झाला झाला हा जाऊन ठेवा ना बस. सर निघू का? कोण गेलाय वरती?